तर विधानसभा आमदार राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील येड्रावकर आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही की त्या विषयावरती एवढं रान पेटवलं, हायकोर्टामध्ये गेले. हा स्कॅम किती मोठा आहे हे हायकोर्टामध्ये खोटे पुरावे देऊन त्यांनी दाखल केलं. पण हायकोर्टाने सुद्धा, माननीय हायकोर्टाने याबाबत स्पष्ट सांगितलं की खोटे पुरावे देऊन हे प्रकरण तुम्ही स्कॅम म्हणून कोर्टात आणताय. त्यासाठी तो निर्णयही आमच्या बाजूने दिला आणि हायकोर्टाने 18 पासून जर बघितला तर ज्यावेळेला एखादा अपघात झाला की लगेच त्याच्यावर आपण कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सुतोवाच करतो, दुरुस्त्या करतो. दुर्दैवाने सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असताना सुद्धा सरकारचं दुर्लक्षपणा असेल किंबहुना यामध्ये आपण जर बघितलं तर 1984च्या पेट्रोलियम कायद्यानुसार 1934 नुसार पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना पेसो ही तिथं त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विकास संरक्षण संशोधन विकास संघटना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी हे अंतर्गत येत असल्यामुळे सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह आणि एन्व्हायरमेंट सेफ्टी यांच्याकडं या कंपन्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्री महोदय या कंपन्याचं जिथं या ऑफिस आहे ते मुख्य कार्यालय सुद्धा नागपूरला आहे. असं असताना सुद्धा यांच्याकडून ऑडिट का झालं नाही? ऑडिट होत असेल तर या असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाच्या संदर्भामध्ये यावर या कंपन्यावर कारवाई काय केली गेली, त्यात काय सूचना केल्या होत्या, याचा कुठेही खुलासा झालेला नाही. म्हणून सभापती महोदय, सातत्याने या महाराष्ट्रामधल्या नागपूरमध्ये असलेल्या 12-13 कंपन्यांमध्ये ह्या घटना घडतायत. मृत्युमुखी लोक पडतायत. कामगारांना सुरक्षित नाही, त्यांना कुठले सेफ्टी नाही, त्यांचे कुटुंब भयभीत झालेलं आहे, आजूबाजूचा परिसर भयभीत होतोय. या संदर्भातून आमची मागणी आहे की याला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातून चर्चा आवश्यक असल्यामुळे 289 सदन स्वीकारावा आणि सविस्तरपणे याच्यावर चर्चा घेऊन सरकारने त्याचा खुलासा करावा. अभिजित वंजारी. सभापती महोदय, 1 तारखेला नागपूरमध्ये जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब सुद्धा नागपूरमध्ये होते. ते त्या ठिकाणी जाऊन आले, दवाखान्यामध्ये सुद्धा जाऊन त्या सर्व जे काही गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची सुद्धा विचारपूस केली. या संदर्भामध्ये सरकारनं सुद्धा एक धोरण घेतलं की त्या कंपनीच्या माध्यमातून त्या सर्व मृतकांच्या वारसांना त्यांना 75 लाख रुपये, राज्य शासनाचे 5 लाख रुपये आणि केंद्र शासनाकडनं 2 लाख रुपयाची मदत आहे. पण मुळात 82 लाख रुपयात सातत्याने अशा पद्धतीच्या घटना नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा झाल्या. त्याचं परत रिपिटेशन मी या ठिकाणी करत नाही. पण बेसिकली प्रश्न हा उद्भवतो की त्या पेसोची जी काही गाईडलाईन आहे त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीच्या सुरक्षा किट असतील, त्यांनी वापरण्याचे जे काही बाकीचे ते सगळे मशिनरीज असतील, या संदर्भामध्ये हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे त्या ठिकाणी या अशा पद्धतीच्या डिटोनेटर्स किंवा स्फोटक कारखाने जे काही आहेत या सर्व कारखान्यांमध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आहे. म्हणून कायमस्वरूपी प्रत्येक कंपनीमध्ये ॲम्ब्युलन्स असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी सकाळी जेव्हा ती घटना घडली ते ॲम्ब्युलन्स यायला सुद्धा उशीर झाला आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि जे गंभीर जखमी झालेले आहेत, 23 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना जी काही शासनानं मदत जाहीर केलेली आहे ती कमी आहे आणि म्हणून ती सुद्धा मदत वाढण्यात यावी. या सर्व गंभीर जे काही आपले रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल किंवा वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी स्किन बँक जी आपल्याला त्याची उपलब्धता या सर्व हॉस्पिटल्समध्ये पाहिजे ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी या जे 289च्या नियमाच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला आपण चर्चेमध्ये त्याचं रूपांतर करावं ही आमची विनंती आहे. सचिन आहे. या घटनेकडे फक्त आपण एक घटना म्हणून बघून चालणार नाही. हाय रिस्क डिझास्टर ह्याला आपल्याला बघावं लागणार आहे. सभापती महोदय, ही एक घटना ही आज घडली अशातलं नाही, मी रिपिटेशन करत नाही, माझे दोन्ही सहकारी त्या विषयावर बोललेले आहेत. परंतु सभापती महोदय की आपण ज्यावेळी 21व्या शतकामध्ये आपण जातोय, माननीय मुख्यमंत्री महोदय पण डावोसवरून जाऊन आलं, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील सभापती महोदय हा एक ऑडिटचा विषय राहणार आहे की ज्या अर्थी आपण एवढ्या मोठे प्रोग्रेसिव्हली आपण या इकडे इंडस्ट्रीज आणतोय आणि
नागपूर किंवा आता चंद्रपूर हा बेल्टमध्ये तुम्ही बघता की या इंडस्ट्रीला वाव आहे. असं व्हायला नको की एक्सप्लोसिव्हली कॅपिटल झालंय की काय. ही वस्तुस्थिती आहे. सभापती महोदय, परवाच्या दिवशी 2 फेब्रुवारीला एक टँकर उलटून झालं, घटना ही आपण पाहिली. त्या अगोदर 22 तारखेला पण तशीच घटना घडली, आपण केमिकल टँकर एक्सप्लोज झालं. ओव्हरऑल ऑडिट तुम्हाला पूर्ण या राज्याचं आपण करणार आहात का? सभापती महोदय, काय झालेलं आहे की लोटे परशुराम सारखी इंडस्ट्री असेल किंवा रोहा असेल किंवा अन्य जे ह्याच्यामध्ये पण आहे, सरसकट व्हायोलेशन होतंय. तिकडचे असलेले इन्स्पेक्शन म्हणजे फक्त जायचं, आपलं पाकिट घ्यायचं आणि यायचं. म्हणजे आम्ही संघटना चालवतो म्हणून या गोष्टी आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही हाय रिस्क म्हणून घेऊन या घटनेकडे आपण जर बघून राज्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये कुठेतरी सुतोवाच करणं गरजेचं सभापती महोदय. म्हणून सभापती महोदय, आता ही SBL एनर्जी कंपनी आहे, ज्याचा उल्लेख सन्मान्य शशिकांतजींनी केला. अगोदर अनेक कंपन्या आहेत, पण या कंपनीवरती तुम्ही कडक कारवाई करणार आहात की नाही? ते प्रवक्ते म्हणून घेऊन बाहेर येतात, सांगतात नाही असं काय आम्ही डिटोनेटचं होतं पण ती काय पॅकेजिंग किंवा आम्ही काय करत नव्हतं, आम्ही काय असेल ते कामगारांना आम्ही जे मोबदला देण्याचं काम करू. माननीय मुख्यमंत्री महोदय होते म्हणून घेऊन तो विषय. महत्त्वाच्या घडामोडी पण एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.